उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून। नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी। तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य। कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण। संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे। गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य। कामासाठी जोडपा हवाय। राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15। नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी। शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास। श्रीगोंदा शहरातील वडाळी रोड परिसरातील जंगलात जळालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या अल्पवयीन मुलीच्या मृतदेह प्रकरणाचा अवघ्या काही तासातच छडा लावत श्रीगोंदा पोलिसांनी खून आणि पुरावा नष्ट करण्याच्या गंभीर गुन्ह्यात पिता पुत्राला अटक केली आहे। या घटनेमुळे तालुक्यात आता मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शुभम सुखदेव ओव्हाळ राहणार काळकाई चौक श्रीगोंदा याचे मयत अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते। दिनांक 15 जून रोजी दुपारी दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला। या वादाचं रूपांतर हिंसक भांडणात झालं आणि संतापाच्या भरात शुभम ओव्हाळ यानं लोखंडी रॉड आणि फरशीच्या साह्यानं मुलीवर हल्ला केला। डोक्यात गंभीर मार लागल्यानं मुलीचा जागीच मृत्यू झाला। खून केल्यानंतर आरोपीनं मृतदेह घरातच लपवून ठेवला। त्यानंतर त्याने केडगाव येथे राहणाऱ्या आपल्या आई वडिलांना घटनेची माहिती दिली। दुसऱ्या दिवशी आरोपीचे वडील सुखदेव ओव्हाळ श्रीगोंद्यात आल्यानंतर दोघांनी मिळून मृतदेह गादीमध्ये गुंडाळून दोरीनं बांधला। पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्यांनी मध्यरात्री वडाळी रोड परिसरातील निर्जन जंगलात तो मृतदेह नेला। तेथे लाकडे गोळा करून मृतदेहावर पेट्रोल टाकत तो जाळून टाकल्याचा आरोप आहे। दरम्यान मुलीच्या आईनं श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं तपास सुरू केला। पहाटे वडाळी रोड परिसरातील जंगलात जळालेला मृतदेह आढळून आला। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शुभम ओव्हाळ आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा व कोतवाली पोलीस करतायत। मी एप्रिल महिन्यात कंप्लेंट द्यायला आले, पण इथल्या पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही। म्हणजे किरण शिंदे साहेब नाही तर आज त्यांनी कंप्लेंट जर घेतली असती तर माझं लेकरू आज माझ्याजवळ असतं। माझी पोरगी जबरदस्ती करून पळून नेली। कंप्लेंट द्यायला आले, तिला हाणमार केली होती पण सांगायचं। शुभम सुखदेव। आज सकाळी पोलीस घरी आले आणि त्यांनी डायरेक्ट म्हणले तो बिरदाराने मला त्या ठिकाणी नेलं, ज्या ठिकाणी त्याचं तुला देव देत मला बघ माझ्या लागला मिळवून द्या। काल मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीची फॉरेस्ट एरियामध्ये जाळून हत्या करण्यात आलेली अशी गोपनीय माहिती मिळाल्यामुळे आज आम्ही त्या घटनेचा ज्यावेळी उलगडा केला त्यावेळी असे लक्षात आले की श्रीगोंदा शहरामधील एका अल्पवयीन मुलीसोबत असलेलं जे काही अफेअर होतं आणि त्या अफेअरमधून सदर आरोपी हा तिच्यासोबत राहत होता आणि त्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन 2 दिवसापूर्वी सदर आरोपीने फरशी तसेच रॉडच्या साहाय्याने त्या मुलीची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर त्याच्या वडिलांच्या साहाय्याने त्या मुलीची विल्हेवाट लावण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे त्यासाठी त्यांनी त्या मुलीला गादीमध्ये गुंडाळून वाहनाने फॉरेस्ट एरियामध्ये नेऊन तिथे पेट्रोलच्या साहाय्याने जाळून टाकले। सदर घटनेतील दोन्ही मुख्य आरोपी अटक केलेले आहे आणि पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री टिपरसे साहेब करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी
श्री वमने साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री टिपरसे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे. सदर कारवाईमध्ये श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पथक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या कार्यालयातील पथक आणि कोतवाली पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी सहभाग घेतलेला आहे. आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे का? यामध्ये शक्यता नाकारता येत नाही, परंतु त्याचा सखोल चौकशी केल्यानंतर तपासांती आपल्याला कळवण्यात येईल. मुलीच्या आईने आरोप केला होता की एप्रिलमध्ये ती गुन्हा दाखल करायला आली होती, मात्र गुन्हा दाखल करून घेतला नाही. नाही, तसं नाही आहे. म्हणजे ते मुलीचं आणि त्या मुलाचं जे काही अफेअर होतं ते कदाचित ते लिव्ह इन सारखे राहत असल्यामुळे त्या मुलाने मुलीला कन्व्हिन्स केलेलं होतं. मुलीच्या जी मुलगी होती तिच्या आईचं देखील नाव आहे आरोपी म्हणून, तिला अटक करण्यात आलेलं आहे. नाही, अजूनपर्यंत म्हणजे ते तपासांती ठरवण्यात येईल. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.